तर विचार केला तर सामन्याचा शेवटचा दिवस, तर प्रेक्षकांची मात्र आज भरभरून गर्दी वाढणार आहे, याच्यात मात्र शंकाच नाही. तर कॅमेरामॅनला सुद्धा विनंती असेल की प्रेक्षकांना सुद्धा कॅच करायचे आहे, कारण यूट्यूबच्या माध्यमातून आज कितीक लोक जोडले असतील. पनवेल म्हणावा, अंबरनाथ तालुका, याचा आपण हिसाब घेऊ शकत नाही. तर माननीय आमचे गोपाळ शीत चिंचवलीचे जुने प्लेयर कबड्डीचे, तर कृपया करून आपण मंचावरती यायचे. तसेच किसन उगडा चिंचवली, वामन हंबीर चिंचवली, तातू शीत कोपऱ्यावाडी, बुधाजी गावंडा चिंचवली, बुधाजी ढुमणा चिंचवली, लक्ष्मण ढुमणा चिंचवली. तर या साहेब आपण मंचावरती यायचे, आपल्यासाठी खुर्ची आहेत. तर कृपया करून मी आभार मानेन कासगावकरांचं. या स्पर्धेला खूप मोठं योगदान दिलं या कासगावकरांनी. खरोखर त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं मात्र कमीच. ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी कृपया मंचावरती येऊन बसायचे, सानस्त व्हायचं. या सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. सलग आपण 4 दिवस ट्रॉफ्या पाहतोय, मात्र आज संध्याकाळी नक्कीच या ट्रॉफ्या निरोप घेणार आहेत, याच्यात मात्र शंकाच नाही. चंदर गावंडा लक्ष्मण यांचे काका यांचं सुद्धा आगमन झालंय, तर त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. साहेब यायचं आपण मंचावरती. खरोखर मोठा हातभार लागलाय, सलग 4 दिवस आपण पाहतोय. तसाच विचार केला तर लक्ष्मणचे छोटे बंधू दत्ता गावंडा यांचा सुद्धा खूप हातभार आहे या स्पर्धेला, त्यांचं सुद्धा मी आभार मानेन. नियोजन आयोजन असेल BCC चिंचवली. जे पडद्यालगत मुलं बसलेले आहेत त्यांनी मात्र शांतपणे बसून घ्यायचे आणि आपल्याकडे चेंडू आला तर लगेच ग्राउंडमध्ये फेकून द्यायचा. सावलीतच बसायचं आहे, मात्र चेंडू आल्यावर आपण ग्राउंडमध्ये द्यायचं आहे. पहिल्या फेरीतला दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीशी येतोय. वांगणी विपक्ष तारवाडी, मात्र फलंदाजी करणार तारवाडी कोंडेश्वर. पेनल्टी किती बोलायचे द्यायचे? 2. मात्र उशिरा संघ आल्यामुळं तारवाडी कोंडेश्वर या टीमला 2 बॉलची पेनल्टी कमिटीने दिलेली आहे. मात्र पेनल्टी फॉलो करत असताना तारवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. सलामीची जोडी 5 षटकांचा सामना असेल. होल्डो मनोज. थँक्यू. या स्पर्धेत मात्र पहिला संघ असा असेल त्या संघाला मात्र पॅनलाइज केलं जात आहे. विचार केला तर कोंडेश्वर तारवाडी संघ जवळील संघ आपण पाहतोय, चांगला संघ आपण पाहतोय. पॉवर प्ले ओव्हरचे 2 चेंडू कमी फेकले जातील, म्हणजे पॉवर प्ले या ओव्हरमध्ये फक्त 4 चेंडू फेकले जातील. आतापर्यंत विचार केला तर चांगली गोलंदाजी रन आउटची संधी. इथे मात्र धोक्याची घंटा वाजली गेली. या सकाळच्या सत्रामध्ये फलंदाज बाद केला जाईल. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद केला जातो या कोंडेश्वर तारवाडी संघाचा. किशोर बॅक टू पॅव्हिलियन. तर या वांगणी गावातील हा वांगणी संघ ओमसाई वांगणी याच दरम्यान आमचे लाडके परम मित्र प्रकाशजी
गावंडा यांचं आगमन झालं गेले, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करेन. हा ही चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आणि डॉट चेंडू. लास्ट वन डिलिव्हरी दिस ओव्हर. 4 चेंडू फेकायचे असतील, आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, एकही धाव खर्च केली जात नाही. या पहिल्या चेंडूवर तू मै खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू बसतील, याची मात्र नोंद घ्यायची. आणि तर कोणी आढळलं तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आज दरम्यान अप्रतिम षटक. 1 ओव्हर संपतीनंतर जे विचार केला तर 2 चेंडूने पॅनलाइज केलं होतं, एकही धाव नाही आहे. आणि 1 ओव्हर संपती झाले झाले. इथे मात्र 4 चेंडू फेकले, एकही धाव खर्च केली जात नाही. गोलंदाज आपण पाहतोय प्रथमेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. ओव्हर टू द डिज आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतोय सिद्धेशला, एक चांगला गोलंदाज आहे. नौकाल गोलंदाज, नौका संघही पाहतोय. वांगणी जर्सी तर घातले गेले वांगणी बी या नावाने. P2चं षटक असेल. आजपर्यंत 1 षटक संपलंय, एकही धाव खर्च केली जात नाही. हा चेंडू इथे मात्र स्वीट साऊंड होतो. बॅट चेंडू खाली शतरक्षक असतील, करंजच्या माध्यमातून चुका तर अजिबात नसतील. डीप लॉंग आणला हा चेंडू, झेल टिपला जातोय, फलंदाज बाद केला जाईल. गुरुनाथ बॅक टू पवेलियन. इज विचार केला तर थँक्यू डीजे. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत एकही दरम्यान विचार केला तर आतापर्यंत एकही धाव अकाउंटही खोललं जात नाही, श्री गणेशही केला जात नाही. दुसरा ओव्हर तळला जातोय आणि या दुसऱ्या ओव्हरचाही 2 चेंडू समाप्त झाले. आतापर्यंत 6 चेंडू, एकही धाव खर्च केली जात नाही. 2 धावेने पॅनलाइज केले गेला या कोंडेश्वर तारवाडी संघाला 2 चेंडूने. हा वर स्टक, जबरदस्त टायमिंग, बेमिसाल फटका विलासच्या बॅटमधनं. चेंडूला हेरले गेलं, लाईन हेरली गेली, वेग घेरला गेला, टायमिंग केलं गेलं, चेंडूला फेकून दिले. कॉर्नरच्या डोक्यावरनं पहिला मॅक्झिमम A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नाव चिपकलं या षटकारावर विलास डीजे. थँक्यू डीजे. थोडासा उशीर का होईना मात्र इथे मात्र सुरुवात चांगली झाली गेली. मी म्हणजे षटकाराने सुरुवात चांगली झाली गेली कोंडेश्वर तारवाडी संघाचे. शेवटी गोड बाबा इच्छा असेल ईश्वरच्या झेल खूप महत्वाचा विलास सारख्या फलंदाजाचा झेल इथे मात्र जमिनीला दान झाला गेलाय. कॉर्नर आणि स्क्वेअर लेग बाउंड्री मागे हा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडला गेला. जोपर्यंत चेंडूला उचलून फेक केली जाईल तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावापेक्षा काही जास्त नसेल. 2 धावेने धापा पुढे सरकेल प्रकारचा विचार केला तर 2 धावेने स्कोर कार्ड हल्ला जाईल 8 या अंक्यावर. 8 धावा धापलकावर लागल्या गेल्यात. 2 गडी बाद झाले गेलेत. पहिला ओव्हर म्हणायला गेलं तर मेडनवर फेकलं गेलं. चांगलं ओव्हर मी म्हणेन. त्याच्यानंतर कुठेतरी समाचार घेत असताना हा चेंडू लॉवर फुलटाचा चेंडू होता. जोरदार अपील केली जाते कॉट बिहानची. इथे मात्र अपील उचलून धरली जात नाहीये. चांगले पंच आपण पाहतो या स्पर्धेला लाभले गेले. स्वतः आयोजक याच्या माध्यमातून ही स्पर्धा ठरवली जाते. अनंत गावंडा कुल कॅप्टन ऑफ अंबरनाथ टीम आदिवासी ब्रँड आपण पाहतोय. आणि BCC संघाचे कर्णधार एका बाजूने
संजय शेत याच संघाचे मात्र हाड हिटर. हा चेंडू इथं मात्र टॉपेज असेल खूप महत्वाचा असेल इथे मात्र विलासचा असेल इथे मात्र टिपावा लागेल आणि टिपलाही गेलाय. बिग विकेट डाऊन. विलास बॅक टू पॅव्हिलियन. डिझाईन थँक्यू डिझाई. रवींद्र येतोय नेट नंबर 5चा फलंदाज आपण पाहतो. विचार केला तर अजूनही फलंदाज काना मैदानात तैनात असेल. 8 या धावसंख्येवर त्यापर्यंत 3 गडी बाद झाले गेलेत. चांगला फटका आपण पाहतोय. फटका सजवलाय का कॉर्नर रिझन मधनं पुन्हा एकदा जाईल तर टिपला जाईल. चांगला फलंदाज इथे मात्र बाद केला जातोय. रवींद्र बॅक टू पॅव्हिलियन. डिझाई तुझा मानाचा मान समोर यायचंय. डान्सर तू चल मी आया असं समीकरण चालू आहे. कोंडेश्वर तालवाडी संघाचा फटका सजवलाय पुन्हा एकदा विसेप मध्ये आणि इथे मात्र झैल सोडला जातोय. मिडनचा क्षेत्ररक्षक होता ते मात्र झैल सोडला जातोय मिडनच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि त्याचं रूपांतर इथे मात्र 2 धावेमध्ये होत असताना 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने त्या प्रकार धावसंख्या या दरम्यान आमचे लाडके साहेब माननीय श्रीराम बांगारे या साहेबांचं आगमन झाले गेले. इंडियन नेव्हीमध्ये कार्यरत असताना आपण नवी मुंबई या विभागात त्यांना पाहतोय. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करेन. त्याच दरम्यान राम बांगारे या साहेबांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो. चालू सामना आपण पाहतोय. साहेब वांगणी बनाम कोंडेश्वर तारवाडी संघ आणि या कोंडेश्वर तारवाडी संघाला पहिल्या ओव्हरमध्ये 2 चेंडूने पॅनलाइज केले गेले. फक्त 4 चेंडू फेकले गेले. त्यानंतर तिसरा ओव्हर हाताळला जातं. इथे मात्र गोलंदाज आपण पाहतोय. विचार केला तर प्रथमेशच्या माध्यमातून दुसरा स्पेल इथे मात्र कॅरी केला जातोय. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. त्या दरम्यान हा फटका सजवलाय पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला पॉईंटला चेंडू जाईल तोपर्यंत चेंडू उचलून फेक केले जाईल. तोपर्यंत 2 धावा होत्या. 2 धावेच्या मदतीने दापळ पुढे सरकेल. 12 धावा या 12 अंकावर येऊन ठेवला. आतापर्यंत विचार केला तर वांगणी संघाचा चांगला संघ आपण पाहतोय. एक नौका संघही पाहतोय अंबरनाथ तालुक्यात. त्यापर्यंत विचार केला तर चांगला संघ. ड्रेस कोड बघितलं तर अप्रतिम असा ड्रेस कोड तिचं नवीन संघ तयार होतोय. हा वांगणी संघ आपण पाहतोय. सरळरेषेत फटका सजवला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मिसफील्ड तर अजिबात नसेल. रवीच्या माध्यमातून परताव लागेल. इथे मात्र कानाला चांगला झेल टिपला गेला रवीच्या माध्यमातून. अप्रतिम झेल. विकेट क्रमांक आपण पाहतोय 5वा इथे मात्र होत असताना या कोंडेश्वर ताडवाडी टीमचा डिझे. गोरेगावचे आमचे चांगले मित्र की जसं त्यांचंही आगमन झाले गेले. त्यांचं मी मनापासून राहुलचं मनापासून सहर्ष स्वागत करण्याच्या दरम्यान पुन्हा एकदा फटका सजवलाय. काटपेच्या साहाय्याने चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला. जोपर्यंत चेंडू उचलून फेक केली जाईल तोपर्यंत दापल कव्हर धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. ओळ समाप्ती इशारा. 18 चेंडू समाप्ती नंतर दापल कव्हर धावसंख्या लागल्या गेल्या 14 धावा. याच दरम्यान आमचे लाडके चिकनीवाडीचे आमचे लाडके परम मित्र आपण पाहतोय परशुराम नंदू आंबीर यांचे वडील माननीय श्री परशुराम आंबीर या साहेबांचं
वासुदेव अंबीर व नंदू अंबीरचे काका असतील, त्यांचंही आगमन झालं गेलं. त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत करेन. यांचं आगमन झालं गेलं. या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय. नौका गोलंदाजी मार्कवर आकाशला. तोपर्यंत विचार केला तर जम्याची बाजू मी 18 चेंडू खेळी केली जाते आणि फक्त 14 धावा बलकावर लागल्या जात आहेत. आकाश येतोय. नेट नंबर 4 ची ही गोलंदाजी केली जाते. इथे मात्र फटका सजवला होता. फ्रंट फुटला आले होते आणि बॅक फुटला हा चेंडू मात्र फेकून दिलाय. लॉंग स्टॉप रिजन मधनं नितांत गरज होती या चौकाराची. चौकार आलाय. फलंदाज आपण पाहतोय राहुलच्या बॅट मधनं चौकार. डीजे थँक्यू डीजे. चौकाराची गरज होती. अजूनही 1-2 मोठ्या फटक्याची गरज असेल. सन्मानजनक स्कोर उभारावा लागेल या वांगणी संघाच्या अगेन्स्ट या कोंडेश्वर तारवाडी संघाला. कोंडेश्वर तारवाडी संघाचा विचार केला तर चांगला संघ आहे, पण तो खोलवर फलंदाजी पाहतोय आपण. अजूनही जयवंत मैदानात असतील. जेवढे स्ट्राईक या जयवंतला देता येईल तेवढे स्ट्राईक मात्र या राहुलने जयवंतला द्यावी लागेल. जयवंत एक हार्ड हिटर आहे. अंडर आर्म किंगचा हा बादशाह होता. हे कोंडेश्वर तारवाडी संघाचा विचार केला तर आता मात्र क्रिकेट फास्ट झालं गेल्या दरम्यान पुन्हा एकदा फायनल लेगमध्ये चेंडू चालला. चेंडू जाईल जोपर्यंत चेंडू उचलून फेक केले जोपर्यंत 1 धाव तर कंप्लीट केली जाते आणि 1च धाव असेल. 1 धावापेक्षा काहीही असं नसेल. दरम्यान माननीय श्री बुधाजी शीत मॅन फ्रॉम कासगावाडी, भारतीय कामगार माजी कामगार आणि चंदर शीत या साहेबांचं आगमन झालं गेलं. त्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करेन. साहेब आपण कुठे असाल तरी आमच्या छोट्याच्या व्यासपीठावर तुमचंही मनापासून सहर्ष स्वागत करेन. दरम्यान 2 धाबा येतील. 2 धाबेच्या मदतीने आपल्या कर्तव्यसंख्या आपण पाहताय पुढे सरकली जाईल. 23 धाबा ऑनबोर्ड कोंडेश्वर तारवाडी या संघाच्या माध्यमातून 40+ धाबा बनवाव्या लागतील. कमीत कमी 45 ते 50 धाबा या बनवाव्याच लागतील या कोंडेश्वर तारवाडी संघाला. हा चेंडू इथे मात्र चेंडू गुडलेन स्पॉटचा चेंडू फेडला जातोय. बघा गुडलेनचे चेंडू नक्कीच थोडेसे त्रासदायक ठरतात फलंदाजांसाठी. विचार केला तर गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर कुठेतरी उसळी घेतो. खांद्यालगत हा चेंडू येतोय आणि नक्कीच फलंदाजाच्या कानात मध्ये सांगून जातोय परफेक्ट डिलिव्हरी. मी चाललोय एसटी रक्षकाच्या हातात. टाटा बाय बाय. दरम्यान रनआउटची संधी आणि रनआउटही केला जाईल. दुसऱ्यांदा संधी होती ते मात्र गमावली जाते. जवानच्या माध्यमातून टॉपेज होती झैल सोडला होता एसटी रक्षकाच्या माध्यमातून आणि रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज बाद जयवंत बॅक टू पॅव्हिलियन. डीजे थँक्यू डीजे. गणेश डुमनासाठी लायला ना तर नक्कीच डान्सरसाठी 100 रुपये पारितोषिक असेल. गणेशजी डुमणा आणि शनिवार वारगाड या डान्सरसाठी मात्र तसेच देहू गावंडा या डान्सरसाठी 100 रुपये पारितोषिक लावले गेले. आमचे लाडके नागोजी खंडवे यांच्या माध्यमातून इथे मात्र झेल उडाला. झेल खूप महत्वाचा असेल. झेल टिपला जातोय. कावकान डिझाईन मधला 3रा झेल अद्यापर्यंत वांगणी या संघाच्या माध्यमातून टिपला जातोय. चांगली कामगिरी करत असताना क्षेत्ररक्षणामध्ये अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण या वांगणी संघाच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फलंदाज बाद असेल राहुल. बॅक टू पॅव्हिलियन. ओ टू द डीजे. या दरम्यान डान्सरचं आगमन झालं गेलंय. गणेश डुमणा आणि शनिवार वारगडा या डान्सरसाठी देहू आणि देहू गावंडा
यांच्या माध्यमातून नागो खंडवी 100 रुपयांचं पारितोषिक लागलं गेले. डान्सिंग मात्र जोरात होऊन जाऊ द्या. तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत. हा चेंडू इथे मात्र आउटसाइड द लेग स्टंपला मिस करून जातोय. वाईट चेंडू घोषित केला पंचांनी. स्लॉगरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. बनवावं लागेल इथे मात्र कमीत कमी 12 ते 15 धावा बनवाव्या लागतील या षटकामागे. एक वाईट चेंडू आला, एक विकेटही आलाय. पुलावल्यांचा हा चेंडू होता, लवपुटाचा चेंडू होता, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चालला. इथे मात्र पुन्हा एकदा काव कॉर्नर मध्ये चेंडू उचलला जातोय. दूरचा प्रवास करून इथे मात्र हल्ले होते. इथे मात्र थर्ड अंपायरची भूमिका आपण पाहतो. नक्कीच चंद्रकांतजी ढुमणा आणि आमचे लाडके झुमा पारदे या साहेबांच्या माध्यमातून हा थर्ड अंपायरचा डिसिजन ते मात्र दिलं जातंय. अद्याप पेंडिंग असेल डिसिजन. नॉट आउट. येस, इट इज नॉट आउट. 2 धावांना पंच या. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावाच्या मदतीने धावा पुढे सरकेल. आपला करतात संख्या आपण पाहतो. आपण विचार केला तर 26 धावा ऑन बोर्ड. थर्ड अंपायरची मागणी केली जाते. तोपर्यंत एखादी धून डान्सरसाठी. डान्सर जरा समोर यायचं नाचण्यासाठी. डीजे शांताबाई सर्व डॉट चेंडू आलाय. नाईन्टी भेटेल तुम्हाला, लगेचच 90 भेटेल. अजून चांगला डान्स केला तर अजूनही 90 भेटेल. हा ही चेंडू मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. डॉट चेंडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. गोलंदाज आपण पाहतोय, चांगला गोलंदाज पाहतोय. करणच्या माध्यमातून एक झेलही टिपला गेला. हा ही चेंडू त्यामध्ये डॉट असेल. त्यापर्यंत चांगली गोलंदाजी. दिस 5 चेंडू फेकलेत आणि 3 धावा खर्च केल्या जातात. फक्त 1 चेंडू शिल्लक असेल या पूर्वार्धाचा. हा चेंडू इथं मात्र वाईट घोषित केला पंचांनी. कारणच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत. एका धावेने धापलपट्टी सरकेल. प्रकार संख्या 27 आपण पाहतोय. एक लो स्कोरिंग सामना सकाळच्या सत्रामध्ये. त्यामध्ये मात्र पॅनेलाइज केलं जातं या कोंडेश्वर तारवाडी संघाला. प्रकारच्या माध्यमातून अद्यापर्यंत 4था चेंडू डॉट. याच दरम्यान आमचे लाडके नागो खंडवी यांच्या माध्यमातून डान्सर यांच्यासाठी 100 रुपये पारितोषिक लावले गेले. चांगला डान्स केला तर 100 रुपये पारितोषिक दिले जाईल. गणेश ढुमणा असतील, शनिवार वारगडा, वाळकू पारदी आणि देवू गावंडा या 4 डान्सरला म्हणजे 100 रुपये पारितोषिक दिले जाईल. उर्दू द डीजे मास्टर मजा.
तर आम्हाला आजच्या लास्टच्या दिवशी यांना बावली दिली असती तर अजून मजा आली असती. बघा या डान्सरला मात्र 198 देशामध्ये बघितलं जातंय आणि नक्कीच येणाऱ्या या 2022च्या सुपर डान्सरमध्ये तुमचा विचार केला जाईल. सोनी टीव्हीवर मात्र हा शो आपण पाहतोय. एक लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय, चांगला सामना आपण पाहतोय. विचार केला तर 27 चेंडू आणि 30 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज असेल यांच्या माध्यमातून. बघा आता खेळाडू गेला या 15 वयोगटाच्या आतमध्ये असेल तर पण खेळून देऊ नका. पंधरा वयाच्या आतमध्ये एखादा खेळाडू असेल, कोणी घेऊन आला असेल तर नक्कीच खेळण्यास संधी दिली जाणार नाही याची मात्र नोंद घ्यायचे. येणारे 30 चेंडू आणि 28 धावा डिपेंड केल्या जातील का या गोलंदाजी करत असताना कोंडेश्वर तारवाडी संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टंपला मिस करत जात आहे. एसटी रक्षक कानाच्या हातामध्ये वाईट चेंडू घोषित केलाय. वाईट चेंडू मात्र सुरुवात इथे मात्र खराब झाली गेली कोंडेश्वर तारवाडी संघाच्या माध्यमातून. या दरम्यान डान्सर लाभले गेलेत शनिवार, गणेश, वाळकू आणि देहू या डान्सरचं मी मनापासून सहर्ष स्वागत करेन, कारण या कडक उन्हामध्ये डान्स केला जातोय या डान्सरच्या माध्यमातून. हा चेंडू इथे मात्र उडावला, स्विच इट ओव्हर पिच चेंडूला इथे मात्र फेकून दिलंय आमचे एक्स्ट्रा कॅमेरामॅन, कव्हरचे कॅमेरामॅन आपण पाहतोय त्यांना सलामी देत असताना षटकार. त्यानंतर होणारा सामना असेल आपण पाहतोय यंगस्टार चिंचवली बनाम सारोली दोन्ही संघाचा कर्णधार उर्दू द डीजे मास्टर बजाव. हा चेंडू इथे मात्र आउटसाइड ऑफ सम डॉट चेंडू. गोलंदाज आपण पाहतोय जयवंत, चांगला गोलंदाज आहे. यंगस्टर चिंचवली संघाचा कर्णधार आणि सावरुली संघाचा कर्णधार इथे मात्र पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ सम डॉट चेंडू. तर दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या समोर लगेचच उपस्थित राहायचे. डॉट चेंडू डान्सर लोकांना संधी दिली जाईल. डान्सर घाई करू नका. बॅट चेनरेज फलंदाज बाद. इथे मात्र पहिलं विकेट डाऊन, फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज बाद असेल. फलंदाज बाद होताना आपण पाहतो. विचार केला तर सिडीज बॅक टू पॅव्हिलियन डिझाय बजाव. चांगली नागिन तुमची वळवळते पण पाहतोय नक्कीच. तर दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या समोर आलेत. बुधाजी शीद या साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे मात्र दांडी गुलथी पळाचित फर्निचर उद्ध्वस्त केले जाते. बुधाजी शीद या साहेबांच्या शुभ हस्ते मात्र आजच्या दिवसात तिसऱ्या फेरीतील सामन्याचा टॉच विन आपण करूया. डीजे मास्टर बजाव. आवड मला ज्याची मी त्यालाच डान्सरला विनंती असेल ग्राउंड मध्ये नाचू नका, बाहेर नाचा. तर टॉचमेंट केला जातो इथे मात्र. यंगस्टर चिंचवली संघ बनाम सावरोली संघाचा कर्णधार. सावरोली संघ पंच अजून चेंडू किती शिल्लक असतील? 2 चेंडू का? अजून 2 चेंडू शिल्लक असतील. 1 ओव्हर झाल्यानंतर आपण टॉचमेंट करूया. जयवंतचे अजूनही 2 चेंडू शिल्लक. हा चेंडू इथे मात्र हलक्या शताने पुश केला की आपल्या शिलेशन चेंडू चाललाय कार्पेटच्या सहाय्याने चेंडू अडवला जायचा प्रयत्न होता. शेवटच्या मोमेंटला इथे मात्र मिस टायमिंग झालं गेलं
क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि चेंडू फरार इथे मात्र ओव्हर द लाईन चौकार येतो डीजे. शिट्टी वाजली चेंडू मात्र पुन्हा एकदा गॅप विश्लेषण केली जाते. 28 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र तिसरा मोठा फटका लाभलकावर धावसंख्या आपण पाहतोय. तर विचार केला तर 15 धावा डीजे बजाव. थँक्यू डीजे. बघा डीजे चांगले गाणे वाजवायचे. 200 रुपये अजून वाढले गेले डान्सरसाठी आमचे लाडके नागो खंडवी या साहेबांच्या माध्यमातून. याच दरम्यान आमचे लाडके लक्ष्मणजी ढुमणा मान्य श्री लक्ष्मण ढुमणा एक समाजसेवक उद्योजक असतील त्यांचं या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करेन. त्याच्यानंतर मारुती गावंडा या साहेबांचं आगमन झालं गेले त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून बीसीसी चिंचवली संघाच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. हा चेंडू इथे मात्र आउटसाइड द लेग्स समोर होता. हा चेंडू विकेट टेकन गोलंदाजी करण्याच्या माध्यमातून 15 धावा आपल्यावर लागल्या गेल्या. येणारे 24 चेंडू आणि 13 धाव संख्येची गरज असताना इथे मात्र पहिला चेंडू डॉट आलाय. डॉट चेंडू आलाय त्यांच्या माध्यमातून. इथे मात्र जेवढी चेंडू डॉट फेकता येतील तेवढी चेंडू डॉट फेकावीच लागतील या कोंडेश्वर तारवाडी संघाला. हा चेंडू येते मात्र स्वीट साऊंड ऑफ द बॅट. झेल उडाला. एक झेल खूप महत्वाचा असेल ते मात्र झेल सोडला जातोय. सावरुली संघ आलाय का? बघा कोंडेश्वर तारवाडी संघाला पॅनलाइज केले. तुम्हालाही पॅनलाइज केले जाईल अशी मात्र नोंद घ्यायची. हा चेंडू मात्र कालपेच्या साहाय्याने चेंडू आलाय समोर रेषेत मात्र लॉंग ऑन मध्ये हा चेंडू फेकला जातोय. सामना जर संपला तर पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे सावरुली संघाने. कारण लो स्कोरिंग संघ आपण पाहतोय 28 धावांची गरज असताना धावफलकावर धावसंख्या अद्यापर्यंत लागला गेलाय 18 धावा. अद्याप 10 धावसंख्येची गरज असेल. मग डान्सरसाठी आज सुवर्ण संधी आहे. दिवसभर नाचायचं आहे आज. हा चेंडू इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप आणि डॉट चेंडूची डिलिव्हरी. टॉपेज फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद केला जाईल. इथे मात्र आकाश बॅक टू पवेलियन डीजे बजा. थँक्यू डीजे मास्टर आणि डान्सरचंही मनापासून आभार मानेन. चांगले डान्सर अद्यापर्यंत आपल्या स्पर्धेला लागले गेले. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा काटपेच्या साहाय्याने चांगला शॉट खेळला जातोय. जोपर्यंत चेंडू उचलून फेक केली जाईल तोपर्यंत धावा मिळतील. इथे मात्र दोन धावेपेक्षा काही जास्त नसेल. धावफलक पुढे सरकला जातोय 2 धावेने. 4 केला तर गोलंदाजी करत असताना ओर झाले गेले. पंच थोडं लक्ष ठेवा तुम्ही. डान्सरकडे लक्ष नका देऊ तुम्ही. डान्सर आम्ही सांभाळतोय तुम्ही मॅच सांभाळा. डीजे मास्टर बजाव.
अतिशय डबल करत असेल की आपण पाहतो लागल्या गेल्या त्यापर्यंत 28 धावांचा पाठलाग करत असताना 20 अजूनही 8 धावसंख्येची गरज असेल. 12 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. 2 ओव्हर झाले गेलेत माफी असावं. 18 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू फुलाल्यांचा चेंडू होता. गॅप विश्लेषण चेंडू खेळी केली जाते. एकेरी दुहेरी धाव इथे मात्र अंकित केली जाते. माहीत आहे या करणला एक यंगस्टर आपण पाहतोय. करणचा विचार केला तर चांगला खेळाडू आहे. उभरता तारा या वांगणी गावामध्ये आपण पाहतोय. वांगणी संघ आपण पाहतोय अंबरनाथ तालुक्यातील हा संघ. वांगणी संघाला एक विनंती असेल, आपण जर अद्यापपर्यंत असोसिएशनला तुमची इच्छा असेल तर रजिस्टर झाले नसतील तर रजिस्टर करून घ्या, कारण एक नौका संघ आपण पाहतोय. 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीने आपला पुढे सरकेल. सावरोली संघ आलाय का? सावरोली संघ शेवटचा पुकार असेल. मॅच जर संपली तर तुम्हाला पॅनलाइज केले झाले याची मात्र नोंद घ्यायची. अजून एका मोठ्या फटक्यापासून हा संघ लांब दिसतोय विजयापासून. आणि इथे मात्र मिस टायमिंग शॉट आहे. शॉट मिळवण्याचा क्षेत्ररक्षक सरकलाय. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक घेईल. कव्हर केलं जाईल. बॅकअप दिलं जाईल. चेंडूला चेंडूवर उचलून फेक केली जाईल. तोपर्यंत धावा मिळतील इथे मात्र 2. 24 धावा ऑनबोर्ड. 28 धावांची गरज असताना आपण पाहतो विचार केला तर चांगली फलंदाजी. 25 धावा. अजूनही 3 धावसंख्येची गरज असेल. नाही अप्रतिम स्टॉक. कलात्मक फटका आणि सामना फिनिश केला जातो. इथे मात्र फलंदाज अनिलच्या पॅटमधनं येतोय. आहे चौकार. विजयी चौकार बजावटीचे. चांगली गोलंदाजी वांगणी संघाचा आपण पाहतोय. प्रथमेश यायचं आपण मॅन ऑफ द मॅच